नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। शेती करत असताना आपल्या पिकांवर अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो, ज्यामुळे आपल्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते। विशेषतः आळीवर्गीय कीड आणि रस शोषणारी कीड या दोन्हीवर एकाच वेळी नियंत्रण मिळवणे अनेकदा कठीणच जाते। पण काळजी करू नका, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा एका दमदार आणि लोकप्रिय कीटकनाशकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, जे या दोन्ही प्रकारच्या किडींचा समूह नाश करते। आज आपण सिजंटा कंपनीच्या किरोक्रॉन या कीटकनाशकाबद्दल A to Z माहिती पाहणार आहोत। किरोक्रॉन मध्ये कोणता घटक आहे, ते कोणकोणत्या किडींना नियंत्रण करते, तसेच कोणकोणत्या पिकांवर चालते आणि त्याचे प्रमाण किती घ्यायला पाहिजे, तसेच त्याची प्राइस म्हणजे किंमत काय आहे, अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात पहिला प्रश्न, किरोक्रॉन नक्की काय आहे? किरोक्रॉन हे एक अत्यंत प्रभावी ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजेच बहुउद्देशीय कीटकनाशक आहे। यामध्ये नेमका टेक्निकल घटक कोणता आहे? तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रोपेनोफॉस 50% EC हा मुख्य रासायनिक घटक आहे। प्रोपेनोफॉस म्हणजेच काय? हा एक ऑर्गेनोफॉस्फेट गटातील घटक आहे। EC म्हणजेच इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट, याचा अर्थ हे औषध लिक्विड स्वरूपात असते आणि जेव्हा आपण पाण्यात मिसळतो तेव्हा त्याचे पांढऱ्या रंगाच्या द्रावणात रूपांतर होते, जे पिकावर फवारणीसाठी अत्यंत सोयीस्कर असते। हे एक स्पर्शजन्य आणि जठरविष म्हणजे स्टमक पॉइझन कीटकनाशक आहे। म्हणजेच कीटक या औषधाच्या संपर्कात आला किंवा त्याने फवारलेले पाने खाली तरी त्याचा मृत्यू निश्चित असतो। दुसरा प्रश्न, हे कीटकनाशक कोणी बनवले? शेतकरी मित्रांनो, किरोक्रॉन हे जगातील नामांकित कृषी क्षेत्रातील सिजंटा कंपनीद्वारे उत्पादित केले जाते। सिजंटा ही त्यांच्या उच्च दर्जाच्या आणि खात्रीशीर उत्पादनासाठी जगभर ओळखली जाते। हे कोणासाठी आहे? हे कीटकनाशक त्या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांसाठी आहे जे कापूस, सोयाबीन, भाजीपाला आणि फळबागांची लागवड करतात आणि ज्यांना एकाच फवारणीत विविध प्रकारच्या किडीपासून आपल्या पिकाचे संरक्षण करायचे आहे। त्यांच्यासाठी किरोक्रॉन हे एक उत्तम पर्याय आहे। तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, किरोक्रॉनचा वापर कुठे आणि कोणत्या पिकावर करायचा, तसेच हे कोणत्या किडींवर काम करते? किरोक्रॉनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अनेक प्रकारच्या पिकांवर वापरले जाऊ शकते। प्रमुख पिकांचा विचार केला तर कापूस, पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे नियंत्रित करण्यासाठी किरोक्रॉनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। सोयाबीनवरील उंट अळी, खोडकिडा आणि पाने खाणारी अळी यावर अत्यंत प्रभावी आहे। भाजीपाला पिके, टोमॅटोवर फळ पोखरणारी अळी, वांगी, शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, मिरची, फुलकिडे, थ्रिप्स आणि अळी, कोबी आणि फ्लावर, तूर आणि हरभरा शेंगा पोखरणारी अळी। लक्षणीय कीड, हे प्रामुख्याने चघळून खाणाऱ्या आणि रस शोषणाऱ्या अशा दोन्ही किडींवर एकाच वेळी नियंत्रण मिळवते। स्पायडर माइट्स देखील हे चांगले प्रकारे नियंत्रण पाहायला मिळते। कोणत्याही कीटकनाशकाचा 100% रिझल्ट मिळवण्यासाठी फवारणीची वेळ खूप महत्त्वाची असते। किडीची अवस्था, जेव्हा पिकांवर अळीची सुरुवातीची अवस्था असते किंवा रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव नुकताच सुरू झालेला असतो, तेव्हा किरोक्रॉनची फवारणी केल्यास सर्वात उत्तम रिझल्ट आपल्याला मिळतो। अळी मोठी झाल्यावर कोणत्याही औषधाचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे योग्य वेळी फवारणी करावी। फवारणी नेहमी सकाळी कोवळ्या उन्हात किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर करावी। कडक उन्हात फवारणी करणे टाळावे, कारण बाष्पीभवनामुळे औषधाचा पूर्ण फायदा पिकालाच मिळत नाही। पाचवा प्रश्न, बाजारात अनेक कीटकनाशके उपलब्ध असताना आपण किरोक्रॉनची निवड का करावी? याची तांत्रिक कारणे कोणती आहेत? दुहेरी कार्यप्रणाली, ड्युएल ॲक्शन, हे कॉन्टॅक्ट आणि स्टमक असे दोन्ही प्रकारे काम करते। कीटक औषधाच्या संपर्कात आला किंवा त्याने औषध लागलेले पाने खाले तरी तो मरतो। ट्रान्सलेमिनार ॲक्शन, हे या औषधाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। जेव्हा आपण हे औषध पानांच्या वरच्या बाजूला फवारतो तेव्हा हे औषध पानांच्या पेशीमधून आत झिरपते आणि पानांच्या खालच्या बाजूला पोचते, त्यामुळे पानांच्या खाली लपलेल्या किडी देखील सहज मारल्या जातात। अंड्यांचा नाश, किरोक्रॉनमध्ये किडींची अंडी नष्ट करण्याची क्षमता काही प्रमाणात असते, त्यामुळे किडींची पुढची पिढी तयार होण्याआधीच ती नष्ट होते। क्विक नॉकडाऊन, फवारणी केल्यावर काही तासातच किडींचे खाणे थांबते
आणि ते मरायला सुरुवात होते. रेन फासणीचा जर विचार केला तर फवारणीनंतर 2 ते 3 तासांनी पाऊस जरी आला तरी हे औषध पानामध्ये मुरलेले असल्यामुळे धुवून जात नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळते. 6वा आणि शेवटचा प्रश्न, क्युरोक्रॉन तांत्रिक दृष्ट्या कसे काम करते आणि त्याचे योग्य प्रमाण किती घ्यावे? मोड ऑफ ॲक्शन. तांत्रिक भाषेत सांगायचं तर प्रोफेनोफॉस हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर थेट हल्ला करते. हे कीटकांच्या शरीरातील ACHE नावाच्या एन्झाईमला ब्लॉक करते. त्यामुळे कीटकांच्या मेंदूकडून शरीराला मिळणारे सिग्नल बंद पडतात. कीटक पॅरालाइज होतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. क्युरोक्रॉन कीटकनाशक वापरण्याचे प्रमाण. मित्रांनो, कोणत्याही औषधाचा डोस योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रति लिटर पाणी. क्युरोक्रॉनचे प्रमाण साधारणपणे 2 मिली प्रति लिटर पाणी असे आहे. 15 लिटर पंप. जर 15 लिटरचा पंप असेल तर त्यात 30 मिली क्युरोक्रॉन औषध घ्यावे प्रति एकर. एका एकरासाठी साधारणपणे 400 ते 500 मिली क्युरोक्रॉन 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. माझ्या शेतकरी मित्रांनो, रसायनाचा वापर करताना स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. फवारणी करताना नेहमी मास्क, हातमोजे आणि संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कधीही फवारणी करू नका. औषध फवारताना खाणे, पिणे आणि धूम्रपान करणे टाळा. लहान मुले आणि पाळीव प्राण्यापासून हे औषध नेहमी दूर ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, ही होती सिजंटाच्या क्युरोक्रॉन 50% EC या कीटकनाशकाबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती. मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या शेतात नक्कीच उपयुक्त ठरेल आणि तुमच्या पिकाच्या किडीपासून संरक्षण करून उत्पादनात वाढ करेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तोपर्यंत जर तुम्ही ग्रासिया कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. जर तुम्हाला अँट्रोकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.